मणी मल्हार सुर संवाद अर्थात महिमा मल्हारी मर्दनांचा लेखक शाहीर विनय टक्के सह सुरेश राऊत लेखक शाहीर विनय टक्के सह सुरेश राऊत आम्ही सविनय सादर केले आहोत गणनाट्य मणी मल्हार सुर संवाद अर्थात महिमा मल्हारी मार्तंडाचा महिमा मल्हारी मार्तंडाचा हेलो 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 देवा आदिबाईच्या मनात काय चाललंय याची कल्पना तुम्हीच करू शकता. देवा काहीतरी नवीन घडण्याची शक्यता आहे. नारायण नारायण. वाचता तू मुली चिंता करू नकोस. वाचता तू मुली चिंता करू नकोस. काय चाललंय त्याचं विचार करतो. जाऊया आपण. येतो मी. पिंपळेश्वर तीर्थक्षेत्री उभा दिसे चैतन्याचा गाभा. पिंपळेश्वर तीर्थक्षेत्री उभा दिसे चैतन्याचा गाभा. पार्वती माता शिवांसोबत किती आनंदी आहे. शिवासारखा पती असल्यामुळे तिचे आयुष्य किती सुंदर आहे. हो खाली बसा. समोरचे पहिल्यांदा झाल्यावर बघाय लाईट लावाय. तू इतकी उदास का आहे?
इकडे बाबा इकडे बस इथं येऊन. सखे, तू माझी लहानपणाची मैत्रीण आहे. तुझ्या मनात काय आहे ते कथन कर बरं. हे जगतमाते, तुला मिळणारी सर्व सुखे मला मिळावी हीच माझी इच्छा आहे. सखे, मी तुला मागेच वचन दिलं होतं. मी माझ्या प्राणनाथांची वार्तावर चर्चा करते आणि मी तुला नक्कीच संधी देते. काय रे काय ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे माझ्या प्राण तुझी माझ्या शब्दात पाहून तुला पसंत झालं तुला हवं असल्यावर तू मागून घे. स्वामी, मला माहित होतं की या विश्वाचा सदाशिव आपल्या भक्तांना कधी जाऊन देणार नाही. तू माझी आजारी आहेस तू माझी हीच ठिकाणी म्हणत आहे तुला हवं असलं म्हणतात तू मागून घे. स्वामी, माझी अशी इच्छा आहे की माझी प्राणाहून प्रिय सखी जया याची तुम्ही पत्नी म्हणून स्वीकार करावी. पार्वती काय बोलत आहेस अगवेळी या पुस्तकाला विश्वास होईल. प्राणनाथ, जे मित्रमैत्रीण आपला जीव धोक्यात घालून दुसऱ्यांचे संरक्षण करतात तीच खरी मैत्री असते. पार्वती प्राणावरी याचा तुला खूप त्रास होईल. ते मी भोगायला तयार आहे प्राणनाथ. ठीक आहे तुला दिल्या वाटण्याप्रमाणे तिचा पत्नी म्हणून स्वीकार करायला तयार आहे. पार्वती ब्रह्मदेवाच्या वराने ब्रह्मनाथाला तो बनी मला शोध त्याचा शेवट कसा होतो ते पाहूया. नंतर काय चाललंय काय यांचा? ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. मुंबई चालतं. तुझी भक्ती आकाश शक्ती पाहून मी तुझ्यावरती प्रसन्न झालो. माझ्या संतावर मागून घे. हे ब्रह्मदेवा, आपण जर माझ्या प्रसन्न झाला असाल तर मला असे वरदान द्या. या त्रिलोकात साऱ्या त्रिभुवनात स्वर्ग मृत्यू पातालात मला कुणापासून मरण नसेल असा वर द्या प्रभू. ब्रह्मदेवा, आपण जर मला वरदान दिले असाल तर याची प्रचिती घ्यावी कुठे? बसलेला आहे. ब्रह्मदेवा, याची प्रचिती घेण्याकरता आपणच युद्धाला सज्ज व्हावे. ठीक आहे, काय तर? दम नाही वगैरे दम नाही एवढं नाही बघूया. ब्रह्मदेव सुद्धा पळून गेला आहे आणि आता शांत बसून चालणार नाही. सर्वप्रथम देवाची इंद्रदेवाची इंद्रपुरी पहिली ताब्यात घेतो असं एक एखादा करून सर्व देवांना हरून त्या सृष्टीचा स्वामी मीच होणार. इंद्रपुरी आलो सोहम
माझे नाम इंद्रपुरी आलो जगी विसरलो माझा मी पारे जगी विसरलो माझा मी पारे जगी विसरलो माझा मी सोहा माझे नाम इंद्रपुरी आलो माझे नाव इंद्रपुरी आलो जगी विसरलो नारायण नारायण इंद्रदेवा ब्रह्मवराने उन्मत्त झाला तो मल्लासू साऱ्या देवदेवतांचे छळ करतोय नारायण 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 इंद्रदेवा पालन करणारा करत होता देवा आता त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे त्याने जनतेच्या मनातील स्वतःचा आदर कमी करून घेतला आहे नारायण 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 म्हणूनच म्हणतो आपण सर्वजण मिळून वैकुंठी नगरीचा आणि त्या असुरांचा बंदोबस्त करा येतो मी चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवाला पाहू जीवाच्या जीवाला पाहू चला Yeah.
अरे हेच का ते इंद्रपुरी इंद्रपुरी अरे इंद्रानगरी दाखवून या मल्हार शिवाजी येण्याची चावू लागतात. हा इंद्रदेव आपला आसन सोडून घाबरून गेलाय. अरे दिवा पेटतोय का नाही आता शांत बसून चालणार नाही. फोटोला जातोय सर्वप्रथम त्या विष्णुपुरी नगरीला जाऊया आणि विष्णू नगरी आपल्या ताब्यात घेऊया. चल सोडून निघून गेला. सोडून निघून गेला आणि हे पाहून अत्यानंद सणाला मल्हार सोड विष्णुपुरीवर चाल करून निघाले. विष्णुपुरीवर चाल करून निघाले. हॅलो नाम तुझे नारायणा नाम तुझे नारायणा फोडी पाषाणाला पाना पाषाणाला पाना फोडी पाषाणाला पाना पाषाणाला पाना नाम तुझे नारायण नारायण प्रणाम वैकुंठनाथा. त्या ब्रह्मपुत्राचा प्रणाम स्वीकारावा. या वैकुंठ नगरीत आगमन काही खास प्रयोजन? नारायण नारायण विष्णुदेवा इंद्रदेवाने तुला मल्हासुराशी सामना करण्यासाठी असमर्थ दर्शवला आहे. युद्धातून काटा पाय घेतला आहे आणि आता तो मल्हासुर तुमच्यावरती चाल करून येत आहे. तेव्हा सावध व्हावे. नारायण नारायण. हे विश्व माझ्या एका अंशाने धारण झाले. माझ्या कल्पनेने साकार झाले आहेत. मला एकट्याला करमत नाही म्हणून या जगाची निर्मिती केली. नारायण नारायण. म्हणूनच म्हणतो देवा आता या सारा विश्वाची रक्षा तुम्हीच करू शकता. तुम्ही चिंता करू नका. या विश्वाला मुक्त करेल. यावे आपण. येतो मी.
हॅलो. केशवा माधवा प्रभू तू नारायणा. 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 मंदिरी पूजितो मी क्षणोक्षणा. मन मंदिरी पूजितो मी क्षणोक्षणा. केशवा माधवा प्रभू नारायणा. 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 विष्णुदेवा काटाने तुझे वैकुंठ नगरी माझ्या स्वाधीन कर आणि जाऊ. ब्रह्मदेवाच्या वराने तू फार उन्नत झाला आहेस. तुझी मती भरटवून तू साऱ्यांचा अमानुष छळ मांडला आहेस. विष्णुदेवा रोजी बडबड ऐकण्यासाठी आम्ही नाही आलोय. विष्णुदेवा इंद्राच्या अमरावतीवर मी कधीच काबीज केले. आता तुझ्या वैकुंठावरती चाल करून आलोय. एवढी गर्वाची भाषा बरी नाही. गर्वाचं घर खालीच असतं समजलं ना. बस तुझ्या अंगात एवढं सामर्थ्य असेल तर काय युद्ध तेव्हा वेळ कशाला हो युद्धाला तयार. काय हरकत नाही. सादर करत आहोत मणिमल्हार सुराचावर. मणिमल्हार सुराचावर. मणिमल्हार सुराचावर. अर्थात महिमा मल्हारी मार्तंडाचा. अर्थात महिमा मल्हारी मार्तंडाचा. अरे विष्णुदेव सुद्धा पळून गेला आहे. हो सरकार. नक्कीच त्या घोसाच्या आश्रयाला गेला असावा. सरकार त्या कैलास पर्वतावर जाऊया. ठीक आहे. आणि उन्मत्त साधं मणिमल्हार. त्या मल्हारसुरापासून आमचं रक्षण करा. तुझ्या दारात असलेल्या देवतांचा धनी कुबेर स्वतःची कामे बाजूला ठेवून तुझ्या असुराची सेवा करत आहे. तुम्ही निश्चय करा. हा मुळाचा तुमच्या वाटशी उभा आहे. त्या असलेल्या पृथ्वीवरील सर्व राजांना कैद करून साऱ्यांचा आम्हाला छळ म्हणणं आहे. विष्णुदेवा बल्लासुराचा अंत करण्यासाठी पार्वतीला वाटण्याप्रमाणे मानवी सखी जया एका वेगळ्या रूपाने या मार्तंड रूपी अवताराची सुरुवात होणार आहे.
बने हीच का ती कैलास पुरी होय का हा तो कैलास पर्वत अरे हे कोण अरे माझ्या युद्धातून पडून आली नाही इंद्रदेवाने मृत्यूदेव देखील आहे होय बरं तुझा अंतिम जवळ आहे म्हणून तू अशी बडबड करताय हो साव्या कृष्णा आता ओढू नकोस हो साव्या सारी दुनिया माझ्या नावाने सारी दुनिया सरदार कापते त्याचा मृत्यू जवळ आला आहे म्हणतो अरे मल्लासुरा ब्रह्मदेवाच्या वरने उन्मत्त होऊन माझाच काय तुझ्या हक्कासाठी मी इथं उभा आहे शंकरा या मल्लासुराने असंख्य लढाया केल्या प्रत्येक लढाईत विजय मिळवत झालो तर तुझी काय कथा अरे मल्लासुरा एवढी गवड असेल तर हो इथं त्या काय मम्मी अरे कसले देव हे तर घाबरून गेले होय बघा आता खऱ्या अर्थाने या सृष्टीचा स्वामी झाला चलतात सारे देव फिरले हातात कापू लागले सारी सृष्टी आदरून गेली आणि मणी मल्हार सूर आपल्या पराक्रमाने सर्वत्र राज्य करू लागले सारे देव आपलं आसन सोडून सैरा वैरात धावू लागले काय करावं कसा पाडाव करावा मनी मल्हार सुराचा काय करावं कुठे जावं कोणाचा आश्रय घ्यावा याच विचाराने चिंताग्रस्त झाले सारे देव याच विचाराने चिंताग्रस्त झाले नमन संपल कार्यक्रम जाऊन नाही लागणार महादेवा त्या मल्हारपुरापुढे आपला काहीच निभाव लागला नाही काय करावे तेच काही सुचत नाही विष्णुदेवा तुला शेवट कसा करावा हेच काय सुचत नाही मला काहीच सुचत नाही. सर्व ठिकाणी बंद पडले आहे. नारायण नारायण आता नारद मुनींचा आवाज आहे म्हणावे आपण त्यांची वाट पाहूया भगवंता
आपले स्वागत आहे. नारायण नारायण, सर्वदेव एकत्र. काय चिंतेचे कारण? त्या मल्हारसुराने आम्हाला पराभूत केले, त्याच्यावर कसा विजय मिळवता येईल त्याचाच विचार आम्ही करत होतो. त्याच्या हातून आमचा पराभव नव्हता, तो आमच्यावरती विजय मिळवताना आहे. नारायण नारायण, ते तर होणारच. त्या ब्रह्मवराने उन्मत्त झालेल्या मल्हासुराची युद्ध करण्यात जाण्याआधी त्या विघ्नहर्त्या गणरायाचे आशीर्वाद न घेता गेला तर ते होणारच. म्हणून म्हणतो आपण सर्वजण मिळून त्या गणरायाला शरण जाऊया. आता तेच आपल्याला मार्ग दाखवतील. नारायण नारायण. माफ करा, त्या मल्हारसुराप्रमाणे आम्हाला आमच्या शक्तीचा गर्व झाला होता. त्याचे त्या पार्वती नंदनाने गर्वहरण केले होते. चला चला आपण त्या गणरायाला शरण जाऊया. गौरी पुत्र देवा तू करुणा करा, सुख करता देवा तू लंबोदरा. प्रार्थितो तुझा लागणा हे मोरया. श्री गजानना प्रार्थितो तुझा लागणा हे मोरया. श्री गजानना देव हो, तुमची भक्ती पाहून ते प्रसन्न झालं आहे. तुम्हाला हवा असलेला वर मागून घ्या. त्या असुराने साऱ्या विश्वाला कळू की कळू सोडले आहे. देवा, त्या असुराने सर्व देवतांनी पूजाचारी बंद पाडले आहे. देव हो, तुम्ही मुळीच चिंता करू नका. पार्वतीला दिलेल्या वचनाप्रमाणे मार्तंड भैरवाचा अवतार होण्याची वेळ आली आहे. आपण सारे देवाने महादेवाला सहकार्य करावे. मी स्वतः मणी नावाच्या राक्षसाचा वध करतो. यावे आपण.
विठोबाचे पर्वत जळतील पापाचे पर्वत जळतील पापाचे विठोबाचे पर्वत जळतील नारायण नारायण. या असुर नगरीत आपलं स्वागत आहे. नारायण नारायण. हे मल्लासुरा, तू स्वकर्माने सारा देवांवर विजय मिळवलास, पण आता तुझा पापाचा भार वाढून तुझा अंत जवळ आला आहे. हे मल्लासुरा, त्या ब्रह्मवरान गणेशाच्या कृपा आशीर्वादाने महादेवानी मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला आहे फक्त तुझ्या नाशासाठी. विनाशकाली विपरीत बुद्धी. जीव तुझा गेल्यावर तुला उचलील कोण. करू नको अभिमान, माणुसकीची ठेव जाणं नाही कुणाचा कोण. जीव तुझा गेल्यावर तुला उचलील कोण. माणुसकीची ठेव जाणं नाही कुणाचा कोण.
त्याच्यावर आक्रमण कर. आणि मी त्या मातंडावरती आक्रमण करतो. हे ठीक आहे. आपल्या शक्तीने गर्विष्ठ झालेले मनी मल्हार, आपल्या शक्तीने गर्विष्ठ झालेले मनी मल्हार संपूर्ण सृष्टीचा छळ मांडू लागले. संपूर्ण सृष्टीचा छळ मांडू लागले. गणेशा, तुझा प्राण तुला प्रिय असेल तो पुढे बाजूला. अरे दुष्ट, तुझा मृत्यू तर जवळ आला आहे. तुझा मृत्यू करण्यासाठीच तर मी हा अवतार धारण केला आहे. म्हणी मग वेळ कशाला, हो युद्धाला तयार. ठीक आहे. प्रत्यक्ष गणेशाशी म्हणी महाराज, प्रत्यक्ष गणेशाशी म्हणी उंच करू लागला. आपल्या शक्तीचा इतका गर्व झाला, आपल्या शक्तीचा इतका गर्व झाला की त्याला खंड देखील खंड वाटलं. आणि अशातच मणीचा नाश झाला. आणि अशातच मणीचा नाश झाला. अरे मल्हारसुरा, का म्हणतोय? अरे तुझ्या त्या दुःख बालिकेच्या माझ्यासमोर काहीच झालं नाही. तुझी काय कथा? अरे कृष्णा, तुझा माझा होता तुझ्या कशासाठी झालाय? शंकरा, त्याच्या नावाने मृत्यूदेव देखील घाबरतो. त्याचा वाद तुझ्या हातून कदापि शक्य नाही. अरे मल्हारसुरा, तुला मारून बाणासुराची कन्या बाणाई, तिच्यासोबत विवाह करून माझी पत्नी मालसा, तिच्यासोबत जेजुरगडावर वासवताना मी मल्हारी वाटंड. तुला सरकार वाटे जीवेला नाही तर हो युद्धाला तयार. काय हरकत नाही. अखेर महादेवानं भैरव रूपी अवतार धारण केला. आणि रणांगण गरजू लागलं. मल्हारसुराने मार्तंडाच्या युद्धानं रसिको हेच ते म्हणे मल्हारसुराचं वध. अर्थात महिमा मल्हारी मार्तंडाचा. काय करा भैरवा, तुमच्या पवित्र जटापासून माझ्या श्री सनातनी देवतराव भैरवा आणि तुमच्या नावाआधी माझे नाव घेण्यात यावे भैरवा. अरे मल्हारसुरा, कशी तुझी इच्छा. आजपासून 5.5 जण माझ्या नावाची तुझं नाव घेतील. मल्हारी मातंड. अखेर मनी मल्हारसुराचा नाश झाला. आणि मार्तंडाच्या नावापुढे मल्हारसुराचं नाव येऊ लागलं. सर्वत्र गरजू लागलं. मल्हारी मार्तंडाचा विजय असो.